या कथेतील सर्व पात्रे, घटना आणि प्रसंग हे पूर्णपणे काल्पनिक आहेत. त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्ती, ठिकाणे किंवा वास्तविक घटनांशी कोणताही संबंध नाही. जर कोणतीही साम्यता आढळली तर ती निव्वळ योगायोग समजावी. खरी पूजा एक भावस्पर्शी कथा. एका छोट्याशा गावात एक जुने आणि पवित्र मंदिर होते. त्या मंदिरात हरदास गुरुजी नावाचे साधे, निष्ठावान आणि अत्यंत नम्र पुजारी राहत असत. त्यांची पूजा भव्य नव्हती, पण श्रद्धा आणि प्रेमानं ओथंबलेली होती. ते नेहमी म्हणायचे, देव आपल्याला प्रकाशाने नव्हे तर अंतःकरणाने दिसतो. त्यांच्या सेवेमुळे मंदिरात दिवसरात्र शांततेचा आणि अध्यात्माचा वास होता. पण अधिक ध्यानधारणा आणि अभ्यासासाठी त्यांनी एके दिवशी आश्रमाकडे प्रयाण केलं. गावकऱ्यांच्या मनात दुःख होतं, पण समाधानही. आपले हरदास गुरुजी खरे संत आहेत. पुरोहित गुरुजींचे दिवस. हरदास गुरुजींच्या जागी आले पुरोहित गुरुजी. त्यांनी मंदिराला एक नवं रूप दिलं. भिंती रंगवल्या, परिसरात वृक्षलागवड केली, सजावट केली. लोकांनी मंदिराचं सौंदर्य पाहून कौतुक केलं. पण हळूहळू पुरोहित गुरुजींचं लक्ष देवापेक्षा लोकांच्या स्तुतीकडे वळलं. ते म्हणायचे, लोक खुश असतील तर देव खुश असतो. हळूहळू देवपूजेपेक्षा सजावट आणि लोककौतुक यालाच महत्त्व मिळालं. मंदिर भक्तीचं नव्हे तर प्रदर्शनाचं केंद्र बनलं. तोताराम गुरुजींचा उदय. काही वर्षांनी मंदिरात आले तोताराम गुरुजी. त्यांच्या येण्याने गावकऱ्यांना आशा वाटली, आता पुन्हा भक्तीचा सुवास येईल. पण तोताराम गुरुजींचं मन प्रसिद्धीकडे झुकलेलं होतं. त्यांनी ठरवलं, पूजा अशी हवी की लोकांनी पाहावी, त्यात भक्तिभाव नसला तरी चालेल, पण लोकांनी टाळ्या वाजवाव्या. त्यांनी मंदिराच्या बाहेरच पूजा सुरू केली, जेणेकरून जाणारा येणारा प्रत्येकजण पाहू शकेल की ते किती सुंदर पूजा करतात. ते पूजेत नृत्यविष्कार आणि अभिनय आणू लागले. त्यांची पूजा करमणुकीची झाली, पण तिच्यातील पवित्रता हरवली. भक्तांपेक्षा पाहणाऱ्यांची गर्दी वाढू लागली. सोशल मीडियावर त्यांनी चमत्कारिक पूजा नावाने व्हिडिओ आणि फोटो टाकले. लोकांनी त्यांचं कौतुक केलं, पण श्रद्धा नाही, प्रसिद्धी वाढली. वादाचा वादळ. तोताराम गुरुजी आता इतके लोकप्रिय झाले की त्यांनी देवापेक्षा स्वतःलाच केंद्रस्थान दिलं. ते म्हणू लागले, हरदास गुरुजी आणि पुरोहित गुरुजींची पूजा म्हणजे दिखावा होता. खरी पूजा तर माझीच आहे. तेवढंच नव्हे, त्यांनी देवाच्या आरतीसाठी गावातील प्रतिष्ठित आणि श्रीमंत लोकांनाच बोलवायला सुरुवात केली. सामान्य भक्त हळूहळू बाजूला पडले. गावात बोलाचाली वाढली, देव फक्त श्रीमंतांचा झाला का? आपल्यासारख्या सामान्य भक्तांसाठी या मंदिरात जागा नाही का? आरती आणि पूजेदरम्यान उच्च नीचतेचे भेद दिसू लागले. काही भक्तांनी विरोध केला, काहींनी मौन धरलं. वाद इतका वाढला की गाव दोन गटात विभागलं गेलं. एक तोताराम गुरुजी भक्त आणि दुसरा देवभक्त. ही अवस्था पाहून काही ज्येष्ठ वारकरी आणि गावातील समजूतदार लोक पुढे आले. त्यांनी प्रेमाने आणि शांतीने सर्वांना समजावलं, देवाला भांडण नको, भक्ती हवी. पण या घटनेनंतर तोताराम गुरुजींचं मन खट्टू झालं. त्यांना कळलं की आता त्यांच्या प्रसिद्धीला आणि अधिकाराला इथे मर्यादा आली आहे. शेवटी त्यांनी मंदिर सोडून दिलं आणि दुसऱ्या गावाकडे प्रयाण केलं. शांताराम गुरुजींचं आगमन. काही काळाने आले शांताराम गुरुजी. ते साधे, शांत आणि खरे देवभक्त होते. त्यांनी मंदिर पाहिलं, आत धूळ, बाहेर गोंगाट. शांताराम गुरुजी काही न बोलता मंदिरात गेले, देवाला स्नान घातलं आणि मंद स्वरात आरती सुरू केली. त्यांच्या स्वरात प्रसिद्धी नव्हती, पण प्रामाणिक भावना होती. त्या आरतीचा सूर गावभर पसरला, शांत पण प्रभावी. गावकरी थबकले. त्यांना जाणवलं, खरी पूजा दाखवण्यासाठी नसते, ती अनुभवण्यासाठी असते. त्या दिवसानंतर मंदिरात पुन्हा भक्तीचा आणि श्रद्धेचा प्रवाह वाहू लागला. दिखाव्याच्या प्रकाशापेक्षा श्रद्धेचा मंद स्वर कितीतरी तेजस्वी ठरला. शेवटचा संदेश. भक्ती म्हणजे प्रदर्शन नव्हे, ती म्हणजे अंतःकरणाचं शांत समर्पण. त्या दिवसानंतर गावकऱ्यांनी शिकून घेतलं, देव बाहेरच्या गोंगाटात नाही तर आपल्या अंतरात वसतो. ही कथा म्हणजे भक्ती आणि प्रसिद्धीच्या संघर्षाची गोष्ट. जिथे शेवटी जिंकतो तो ना लोकांचा टाळ्या वाजवणारा आवाज, ना सजावटीचा प्रकाश, तर जिंकतो तो शांत श्रद्धेचा नाद.